Welcome students. Today we are going to study the new topic of science part first. The name of the topic is chemical reactions and equations. In this topic we have to study the chemical reactions, rules of writing chemical reaction, balancing a chemical equation and types of chemical reactions. या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपल्याला शिकायचं आहे केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, त्यानंतर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन लिहित असताना कोणते नियम आहेत, कोणत्या नियमानुसार केमिकल रिॲक्शन्स लिहायचे आहेत, त्यानंतर बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचं, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शिकायचं आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचे टाइप्स. ओके, सुरुवातीलाच आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. म्हणजे काय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स, म्हणजे एलिमेंट्सचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युलचे टाइप्स. मॉलिक्युल ऑफ एलिमेंट कुणाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल O2 इज ए मॉलिक्युल ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड, उदाहरणार्थ सोडियम क्लोराइड इज ए कंपाऊंड आणि या कंपाऊंडचा मॉलिक्युल म्हणजेच NaCl, बरोबर. हा आहे कंपाऊंडचा मॉलिक्युल आणि हा आहे एलिमेंटचा मॉलिक्युल. प्रश्न काय विचारला आपल्याला, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तर एलिमेंटचा जो मॉलिक्युल आहे याच्यामध्ये या O2 मध्ये ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. ते दोन्ही ॲटम कसे आहेत, सेम आहेत. आणि NaCl हे काय आहे, कंपाऊंडचा मॉलिक्युल आहे. मग त्याच्यामध्ये सोडियमचा 1 ॲटम आहे आणि क्लोरीनचा 1 ॲटम आहे. त्यामुळं आपल्याला काय म्हणता येईल, इन द मॉलिक्युल ऑफ एलिमेंट देर आर 1 or 2 ॲटम्स, बरोबर आहे का. इन द मॉलिक्युल ऑफ एलिमेंट देर आर 1 or 2 ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. आणि ह्यामध्ये काय म्हणता येईल, इन ए मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड देर आर 1 or more ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. म्हणजे कंपाऊंडच्या मॉलिक्युलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एलिमेंटचे ॲटम्स असतात. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज मेंट बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. 9वीमध्ये असताना आपण व्हॅलन्सीची डेफिनेशन शिकलो आहे. व्हॅलन्सी कुणाला म्हणायचं हे आपण 9वीमध्ये शिकलो आहे. डेफिनेशन सांगतोच तुम्हाला. तर व्हॅलन्सी कशावरून लिहितो आहे आपण. आता उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेऊ आपण. कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे Z=6, म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4, बरोबर. मग आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. मग याला डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स आवश्यक असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याची व्हॅलन्सी. मग कार्बनच्या ॲटममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी
तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती आहे 4. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ आपण, हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे Z=1. याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर काय होईल 1, बरोबर. त्यामुळं या हायड्रोजन ॲटममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 1. मग त्याला डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती आहे 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आणि व्हॅलन्सी किती आहे 1. 9वीमध्ये असताना एक टेबल करून दिलं होतं आपण. पहिल्या कॉलममध्ये होतं नेम ऑफ द एलिमेंट, दुसऱ्या कॉलममध्ये ॲटॉमिक नंबर, तिसऱ्या कॉलममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, चौथ्या कॉलममध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि लास्ट कॉलममध्ये व्हॅलन्सी. आता उदाहरणार्थ आणखी एक घेऊ आपण. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे Z=7, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 2,5. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आली सांगा 5 नव्हे, 5 हे काय आलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती येईल अर्थातच 3. ठीक आहे. मग व्हॅलन्सी कुणाला म्हणायचं आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेनड or lost to complete the octet or duplet. डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन्स घेतले किंवा दिले त्याला काय म्हणायचं आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सीची दुसरी एक डेफिनेशन आपण 9वीमध्ये शिकलो होतो, द कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड ॲज इट्स व्हॅलन्सी. तर इथं आपण या व्हॅलन्सीची डेफिनेशन लिहिताना आन्सरमध्ये काय लिहायला पाहिजे, द कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड ॲज द व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स रिटन. तर 9वीमध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लिहायचे, कंपाऊंड्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे तयार करायचे हे आपण शिकलो होतो. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टी माहीत पाहिजे. नंबर 1, तो जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमधले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत तर त्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचे सिम्बॉल्स माहीत पाहिजे. काय सांगतो आहे मी, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचे सिम्बॉल. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. वेगवेगळ्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते. तर मी काय सांगतो आहे तुम्हाला, त्या कंपाऊंडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे सिम्बॉल्स माहीत पाहिजे. आणखी ते जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या व्हॅलन्सीज माहीत पाहिजे. त्या एलिमेंटच्या व्हॅलन्सीज, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटच्या व्हॅलन्सीज माहीत पाहिजे. आणि नंतर आपण काय करतो, त्यांचा असा क्रॉस करतो बघा, 9वीमध्ये बघितलं होतं आपण. आणि नंबर 4 पुन्हा आपण काय करतो तर सबस्क्रिप्ट करतो. म्हणजे इथं जे उदाहरणार्थ इथं जर NA असेल आणि इथं जर 2 असेल, इथं 1 असेल समजा, आणि इथं Cl असेल, इथंही 1 असेल, आहे का नाही. तर हे NAच्या पायाजवळ 1 लिहितो आपण आणि Clच्या पायाजवळ 1 लिहितो. म्हणजे 4 नंबरचं काय सांगितलं तुम्हाला, यूज सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे खाली, सुपरस्क्रिप्ट म्हणजे वर. त्या NAच्या पायाजवळ ते आपण 1 लिहितो. म्हणून हा जो क्वेश्चन आहे 3 त्याच्या आन्सरमध्ये काय लिहिणार तुम्ही, व्हॉट आर द रिक्वायरमेंट. तुम्ही काय लिहिणार, द सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. नंबर 2, देअर व्हॅलन्सीज. नंबर 3, टू क्रॉस मल्टिप्लाय. अँड नंबर 4, यूज द सबस्क्रिप्ट्स. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण बघू आपण, किंवा पुढं लिहिलं आहे त्याने, हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स रिटन. कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे लिहिले जातात. तर कंपाऊंडचे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत तर ते लिहिण्यासाठी
आता सांगितल्याप्रमाणे या 4 स्टेपमध्ये लिहिले जातात. आता उदाहरणार्थ तुम्हाला आत्ता कॅल्शियम क्लोराईडचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. एक क्वेश्चन आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम क्लोराईड. ठीक, तुम्ही काय करणार पहिल्यांदा, तर इथं लिहिणार पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला, सिम्बॉल्स. कॅल्शियम इकडं लिहिणार क्लोरीन. ओके, आता पहिली गोष्ट सिम्बॉल पाहिजे. कॅल्शियमचा सिम्बॉल Ca, पुन्हा क्लोरीनचा सिम्बॉल Cl. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, दुसऱ्या स्टेपला काय करणार, तर त्यांच्या व्हॅलन्सीज माहीत पाहिजे तुम्हाला. तर कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 आणि क्लोरीनची व्हॅलन्सी 1. क्लोरीनची व्हॅलन्सी 1 का बरं, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287, लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 1. ठीक आहे. 3 नंबरला काय करणार तुम्ही, आता मला इथं जागा कमी आहे, तुम्ही ते ओळखून घ्यायचं. 3 नंबरला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि 4 नंबरला काय होईल, सबस्क्रिप्ट, म्हणजे Ca पायाजवळ 1, मग ते 1 लिहित नसतो आपण, Ca, आणि Clच्या पायाजवळ 2, म्हणजेच काय झालं, CaCl2. हा काय झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, देअर व्हॅलन्सीज, देन क्रॉस मल्टिप्लाय अँड टू यूज द सबस्क्रिप्ट्स. पुढे, इन अर्लियर स्टँडर्ड्स you have seen how elements are formed by chemical combination of elements. 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेला आहात की एलिमेंटचं केमिकल कॉम्बिनेशन होऊन कंपाऊंड्स कसे तयार होतात. पुढे, you have also learned that the driving force behind the formation of chemical bond is to attain the electronic configuration with a complete octet. म्हणजेच केमिकल बॉन्ड तयार होण्यासाठी त्याला ड्रायव्हिंग फोर्सची आवश्यकता असते. द ॲटम्स अटेन ए कंप्लीट ऑक्टेट बाय गिविंग, टेकिंग और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. आपण शिकलो की प्रत्येक एलिमेंटचा ॲटम काय करतो, नियरेस्ट एलिमेंट जे आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच ते नियरेस्ट एलिमेंट जे आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करण्यासाठी त्याला कधीकधी इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतात, रिसीव करावे लागतात, गेन करावे लागतात, किंवा कधीकधी इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतात, लूज करावे लागतात. ठीक, त्यानंतर पुढे आहे केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर त्याची माहिती लिहिलेली आहे. सम ऑफ द सायंटिस्ट्स ऑफ द 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. 18व्या आणि 19व्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी केमिकल रिॲक्शन संदर्भात काही मूलभूत प्रयोग, एक्सपेरिमेंट्स केले. दे प्रूव्ड फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट्स दॅट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट चेंज रिमेन्स परमनंट. म्हणजे जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन घडून येते तेव्हा त्या रिॲक्शनमधले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांचं कंपोजिशन चेंज होतं, म्हणजे त्यांची रचना बदलते. केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, त्यांची संरचना म्हणजे त्यांचं कंपोजिशन बदलते, रचना बदलते आणि त्यांच्यामध्ये चेंज घडून येतो. आणि हा चेंज कसा असतो, परमनंट असतो. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट, ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धिस चेंज ऑफन टेम्पररी इन नेचर. म्हणजेच काय कळलं तुम्हाला,
जेव्हा फिजिकल चेंज घडून येतो तेव्हा मात्र फक्त काय चेंज होतं, त्या चेंजमध्ये जे मॅटर आहे म्हणजे तो जो फिजिकल चेंज ज्यामध्ये घडून येतो तर त्या पदार्थांची फक्त मॅटरची स्टेट चेंज होते. म्हणजे त्या सॉलिड असेल तर लिक्विड होतं, लिक्विड असेल तर सॉलिड होतं, किंवा सॉलिड असेल तर गॅसियस स्टेट. त्याची स्टेट चेंज होते. अजून काय होतं, टेम्परेचर चेंज होतं, डेन्सिटी चेंज होते. म्हणजे काय, इन फिजिकल चेंज ओनली द स्टेट चेंजेस, टेम्परेचर चेंजेस, डेन्सिटी चेंजेस, कलर चेंजेस फिजिकल चेंजमध्ये. आणि फिजिकल चेंज इज ए टेम्पररी इन नेचर. पुन्हा एकदा काय, इन फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, दॅट इज द स्टेट ऑफ मॅटर, टेम्परेचर, डेन्सिटी एट्सेट्रा चेंजेस. अँड इन केमिकल रिॲक्शन द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस, म्हणजे त्या मॅटरची रचना बदलते. म्हणजेच त्या केमिकल रिॲक्शनमध्ये घडून येत असताना त्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचे जे कंपोजिशन आहे, रचना आहे, ती बदलते. म्हणजे त्यांच्यातले जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नवीन कंपाऊंड्स जे तयार होतात त्यामध्ये न्यू बॉन्ड्स क्रिएट होतात, तयार होतात. ठीक आहे. खाली आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. टेबलमध्ये माहिती अशी लिहिलेली आहे. वरती आपल्याला आयडेंटिफाय फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फेनॉमेना गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर त्यातलं पहिलं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर. म्हणजेच आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत असताना तो जो चेंज आहे तो कोणता चेंज आहे, तर हा कसा आहे, फिजिकल चेंज आहे. मी तुम्हाला सांगितलं फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज कसा ओळखायचा. फिजिकल चेंज इज ए टेम्पररी चेंज. इन फिजिकल चेंज ओनली द कलर, टेम्परेचर, डेन्सिटी अँड स्टेट चेंजेस. आणि केमिकल चेंज कसा ओळखायचा. इन केमिकल चेंज द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड इट इज ए परमनंट चेंज. ओके. सेकंड, कुकिंग ऑफ फूड. कुकिंग ऑफ फूड म्हणजे जेव्हा अन्न शिजवतो आपण तेव्हा तो चेंज कसा आहे, परमनंट आहे. म्हणजे त्याचं कंपोजिशन चेंज होतं. थर्ड, रिपेनिंग ऑफ फ्रूट. इट इज ऑल्सो ए केमिकल चेंज. देन नेक्स्ट, मिल्क टर्नड इंटू कर्ड. दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होणे, हा सुद्धा परमनंट चेंज आहे. त्याचं कंपोजिशन चेंज होतं, म्हणजे हा सुद्धा केमिकल चेंज आहे. पुढे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये होणं. म्हणजे वॉटरला जर हीट दिली तर इव्हॅपोरेशन होऊन ते वॉटर उडून जातं हवेमध्ये. तर हा जो चेंज आहे तो फिजिकल चेंज आहे. का बरं, कारण ते जे इव्हॅपोरेट झालेलं वॉटर आहे ते पुन्हा आपण कूल करून त्या वाफेपासून पाणी तयार करू शकतो. म्हणजेच हा टेम्पररी चेंज आहे आणि हा फिजिकल चेंज आहे. पुढे, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. आपल्या स्टमकमध्ये फूडचं डायजेशन होणे हा परमनंट चेंज आहे. बरोबर. म्हणजे डायजेशन झालेल्या फूडपासून पुन्हा आपलं ओरिजिनल फूड आपण मिळवू शकत नाही. म्हणजेच हा केमिकल चेंज आहे. ओके. साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज टू एअर. नॅफ्था बॉल म्हणजे काय, डांबर गोळ्या जर हवेमध्ये उघड्या ठेवल्या तर त्यांची साईज हळूहळू रिड्यूस होते. हे जे आहे नॅफ्था बॉल्स, गेल्या वर्षी आपण सब्लिमेशनचा अभ्यास केला होता. तर नॅफ्था बॉल्समध्ये सब्लिमेशन असा एक गुणधर्म आहे. म्हणजे ते साईज कमी कमी होत जाते. सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्शन कशामध्ये होतं, गॅसियस स्टेटमध्ये होतं. पण ते जर गॅस कलेक्ट केलं तर पुन्हा त्याचा सॉलिड होऊ शकतो. म्हणजेच हे काय आहे, फिजिकल चेंज आहे. स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. म्हणजेच शहाबाद टाईल किंवा कडप्पा टाईलवर जर लिंबूचा रस पडला तर त्याच्यावरती त्या लेमन ज्यूसची केमिकल रिॲक्शन घडून येते. आणि हा जो चेंज आहे तो परमनंट चेंज आहे. केमिकल रिॲक्शन घडून येते म्हणजेच हा केमिकल चेंज आहे. आणि लास्ट आहे
ब्रेकिंग ऑफ ए ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम ए हाईट. उंचावरून ग्लास जर पडली तर ती ग्लास काय होते, फुटते. इथं काय केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नाही त्याचं, तर त्याची फक्त स्टेट चेंज होते, कलर चेंज होतो, काय जे असेल ते. म्हणजेच हा काय आहे, फिजिकल चेंज आहे, टेम्पररी चेंजेस आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढे एक काही महत्त्वाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, त्याचा आपण अभ्यास करूया. त्याने लिहिलेलं आहे, नोट डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन ए ग्रुप ऑफ फ्रेंड्स. मित्रांचा ग्रुप करून ह्या ॲक्टिव्हिटीज करा. टेक हेल्प ऑफ युअर टीचर वेअर एवर नेसेसरी. गरज पडेल तेव्हा शिक्षकांची मदत घ्या. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ट्राय धिस म्हणून दिलेली, ही आपण लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकलला करणार आहोत. परंतु ही करत असताना त्याच्यामागं काय थिअरी आहे त्याचा अभ्यास आपण आत्ता इथं करूया. म्हणजे थिअरॉटिकल पार्ट जो आहे तो इथं शिकूया आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला तिथं आपण त्या रिॲक्शन्स करून बघणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये ॲपरेटस दिलेले आहेत त्यांनी. 5 ॲक्टिव्हिटीज आहेत, पुढच्या पेजवर आहेत, नेक्स्ट पेजवर आहेत. त्याला ॲपरेटस काय काय लागणार आहेत, थर्मोमीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉइड स्टँड, फनेल, बन्सन बर्नर एटसेट्रा. आणि केमिकल्स आहेत, लाईमस्टोन पावडर. लाईमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट, लाईमस्टोन पावडर. कॉपर सल्फेट लिहिलं आहे पुढे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे COSO4. आपल्याला ह्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आल्याशिवाय या टॉपिकमध्ये काही कळणार नाही. म्हणून सुरुवातीला आपण हे मॉलिक्युलर फॉर्म्युले सगळे आपल्या लक्षात असले पाहिजे. लाईमस्टोनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, लाईमस्टोन म्हणजे लाईम पावडर. ठीक. कॉपर सल्फेट, त्यानंतर पुढं आहे कॅल्शियम क्लोराईड CaCl2, त्यानंतर पोटॅशियम क्रोमेट K2Cr. पोटॅशियम क्रोमेट आहे पुढच्या पेजवर, ते बघूया आपण. पोटॅशियम परमॅंगनेट झालं होतं आपल्याला 8वीला, हे पोटॅशियम क्रोमेट आहे, K2Cr2O7 वगैरे आहे. त्यानंतर झिंक डस्ट, झिंकचा फॉर्म्युला Zn. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट याचा नेहमी आपल्याला गोंधळ होतो. सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3, म्हणजेच हा आहे वॉशिंग सोडा, सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, NaHCO3, हा आहे बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा. आता काय चाललं आहे, सोडियम कार्बोनेट Na2CO3. ठीक आहे. त्यानंतर पुढं आहे थॅलिक अनहायड्राईड, हे केमिकल्स आहेत. खाली प्रोसिजर, कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज 1 to 5 ॲज गिवन बिलो. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर्स इन द ॲक्टिव्हिटीज 2 to 4. तर एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये आपल्याला हे ऑब्झर्वेशन्स लिहायचे आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा इथं टेबल आहे, हे टेबलमध्ये भरायचं आहे. ठीक आहे. तर पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी दिलेलं आहे टेक ए स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर in an evaporating dish, heat it strongly on a high blue flame. काय सांगितलं, ए स्पूनफुल ऑफ म्हणजे चमचाभर, लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची पावडर, कुठं, इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये. हो का, ह्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये लाईमस्टोन पावडर घेतलेली आहे आणि त्याला काय करायचं आहे, हीट इट स्ट्रॉंगली, स्ट्रॉंग हीट द्यायची. मग आता आपण रिॲक्शनच बघूया नेमकी काय रिॲक्शन होते. आता ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत 5 ॲक्टिव्हिटीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातली प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्याला पुन्हा पुढे आहेच, म्हणून आपण डिटेलमध्ये ह्याचा स्टडी करूया. काय सांगितलं आहे, कुणाची कुणाबरोबर केमिकल रिॲक्शन, लाईमस्टोन पावडर म्हणजे काय, CaCO3
लाईमस्टोन पावडर, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्लस काय मिसळलं आहे का त्यात? नाही. मग त्याला हीट दिली आहे, म्हणजे ॲरो लिहायचा, त्याच्यावर लिहायचं हीट, त्याला हीट दिली की काय होतं, हीट दिल्यानंतर त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं, CaO प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतं. When the limestone powder is strongly heated in the evaporating dish, then it decomposes into calcium oxide and carbon dioxide gas. अशी ही रिॲक्शन आहे. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं आहे त्या टेबलमध्ये ऑब्झर्वेशन्स लिहा. तर हा जो गॅस आहे कार्बन डायऑक्साईड गॅस, तो कसा आहे? कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे. टेस्टलेस, कलरलेस, ऑर्डरलेस. ओके. तर आपल्याला आता तिथं लिहायचं आहे त्या टेबलमध्ये काय आहे? पहिलं कलर चेंज इफ प्रेझेंट. कलरमध्ये काय चेंज झाला का? म्हणजे ते कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही हीट दिली, कलर काय चेंज झाला? काही चेंज झालेलं नाही. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिणार? नो चेंज. पुढं गॅस रिलीजड यस ऑर नॉट. होय, गॅस रिलीज झाला, यस. कुठला? कॉमा देऊन CO2. टेम्परेचर चेंज इफ प्रेझेंट. म्हणजे टेम्परेचरमध्ये काय बदल झाला का? तर काही बदल झालेला नाही. नेचर ऑफ चेंज म्हणजे हा केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे? तर हा जो चेंज आहे तो केमिकल चेंज आहे, कारण केमिकल रिॲक्शन घडून आली आहे, त्यामुळे इथं लिहायचं केमिकल चेंज. ठीक आहे. त्यानंतर सेकंडमध्ये काय आहे बघा, ॲड झिंक Zn-dust into the copper sulfate CuSO4 solution. ते रिॲक्शन लिहूया आपण. कोणाची रिॲक्शन? कॉपर सल्फेटचं सोल्युशन घ्यायचं. कॉपर सल्फेटचं सोल्युशन माहिती आहे आपल्याला, 9वीमध्ये बघितलं होतं, डार्क पिकॉक ब्ल्यू कलरचं सोल्युशन. कॉपर सल्फेटचं सोल्युशन, डार्क पिकॉक ब्ल्यू कलरचे क्रिस्टल्स असतात, त्याला आपण म्हणतो ब्ल्यू व्हिट्रिऑल. CuSO4 कॉपर सल्फेट क्रिस्टलाइन सॉल्ट आहे. ठीक. ते पाण्यामध्ये टाकायचं, त्याचं सोल्युशन तयार करायचं आणि त्यामध्ये काय टाकायचं? झिंक डस्ट, झिंकची पावडर, जस्ताची पावडर. रिॲक्शन लिहूया. Zn-SO4 काय घेतलं आहे तुम्ही? कॉपर सल्फेट CuSO4 आणि त्यात काय टाकलं? Zn-dust झिंक पावडर. आणि तयार काय होतं ते बघायचं. तर काय होतं? Zn इज मोर रिॲक्टिव्ह दॅन CO. पहिल्या टॉपिकमध्ये आपण शिकलो होतो रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. झिंक हा कॉपरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळं हा झिंक काय करतो? या कॉपरला डिस्प्लेस करतो, या कंपाऊंडमधनं डिस्प्लेस करतो. म्हणजे तयार काय होतं? त्याच्या पुढं जागा आहे का बघा, Zn-SO4. Cuच्या जागी तो जाऊन बसतो. Zn डिस्प्लेसेस CU, Zn-SO4. आणि आता ते पुढं लिहित नाही, मी खाली लिहितो. प्लस आता हा CU काय होतो? डिस्प्लेस होतो, सेपरेट होतो. म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हणले? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. तर ह्यामध्ये हे तयार झाले. आता होतं काय? कॉपर सल्फेट कोणत्या कलरचं होतं? डार्क पिकॉक ब्ल्यू कलर. आणि तयार काय झालं? Zn-SO4. Zn-SO4 हे कसं आहे? कलरलेस आहे. त्यामुळे त्या टेबलमध्ये भरताना कलर चेंजमध्ये आपल्याला लिहावं लागेल. ते कलर चेंज होतं त्याचा, कलरलेस. ठीक आहे. सेकंड काय लिहावं लागेल? कलर चेंज. पहिला कलर काय होता तुमचा? ब्ल्यू. मला जागा नाही तर मी नुसतं बी लिहिलं आहे, ब्ल्यू. आणि ते झालं काय? कलरलेस. ब्ल्यू कलर जो होता त्याचं काय झालं? कलरलेस झालं. गॅस रिलीजड. त्या रिॲक्शनमध्ये गॅस कुठला झाला आहे का? नो. त्यानंतर टेम्परेचर चेंज. टेम्परेचर चेंज म्हणजे काय झालं आहे का? नो चेंज. नो म्हणा किंवा डॅश करा. नेचर ऑफ चेंज. आता ही रिॲक्शन मी लिहिली होती, म्हणजेच ही काय आहे? केमिकल चेंज आहे.
ठीक आहे. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी, ॲड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. पोटॅशियम क्रोमेटचा फॉर्म्युला आहे K2CrO4 आणि पोटॅशियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला आहे K2Cr2O7 आणि पोटॅशियम परमॅंगनेटचा फॉर्म्युला आहे KMnO4. हे मॉलिक्युलर फॉर्म्युले पाठ पाहिजे. ठीक आहे. तर ही रिॲक्शन आपण लिहूया. थोडंसं व्हाईट करतो म्हणजे इथं कळेल तुम्हाला कोणाची कोणाबरोबर रिॲक्शन आहे. पोटॅशियम क्रोमेटची बेरियम सल्फेट बरोबर, पोटॅशियम क्रोमेटची बेरियम सल्फेट बरोबर. थोडासा पेन मोठा करू आपण. हां, K2CrO4, K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट. कोणाबरोबर रिॲक्शन, बेरियम सल्फेट BaSO4 बाण. आता त्याच्या पुढे लिहायला पाहिजे पण मला जागा कमी आहे त्यामुळं मी खाली लिहिणार आहे. तुम्ही बाणाच्या पुढे लिहायला पाहिजे. आता ह्यामध्ये होतं काय, बघा हे जे K2 आहे हे ह्याच्याबरोबर रिॲक्ट होतं. कोणाबरोबर, SO4 बरोबर. म्हणजे तयार काय होणार आहे, K2SO4 प्लस आता हे बेरियम ह्या क्रोमेट बरोबर रिॲक्ट होणार आहे. म्हणजेच काय, BaCrO4. म्हणजे ह्याच्या खाली तुम्ही काय लिहिणार, इथं पोटॅशियम क्रोमेट, इथं काय लिहिणार बेरियम सल्फेट, ह्याच्या खाली काय लिहिणार, तयार काय झालं पोटॅशियम सल्फेट आणि इथं बेरियम क्रोमेट. तर ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला म्हणायचं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. तर इथं जो कलर झाला आहे तो कलर ह्याचा जो कलर आहे ह्या प्रॉडक्टचा तो कसा झाला, येलो कलर होतो त्याचा. ठीक आहे. त्या टेबलमध्ये भरायचं आहे आपलं. हां, नंबर 3. पेन थोडा लहान करावा लागेल. थर्ड नंबर इथं काय येईल तुमचं, येलो. पुढं गॅस रिलीजड, यामध्ये कुठला गॅस रिलीज झाला का, नाही. टेम्परेचर नो. आणि हा चेंज कसा आहे, केमिकल चेंज आहे. रिॲक्शन लिहिले. हां, त्यानंतर फोर्थ 4 नंबरला काय लिहिले बघा, ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. सोडियम कार्बोनेट सोल्युशन फॉर्म्युला दिला आहे त्याने, एक मिनटं पेन घेऊ, Na2CO3 सोडियम कार्बोनेट म्हणजेच हा वॉशिंग सोडा आहे, प्लस कॅल्शियम क्लोराईड CaCl2 बाण. त्याच्या पुढे लिहायचं आहे आता प्रॉडक्ट्स. तर ह्यामध्ये ही असंच होतं, असं ह्याचा पॉझिटिव्ह रॅडिकल ह्याच्या निगेटिव्ह रॅडिकल बरोबर कंबाईन होतो. ठीक आहे. मागाच्या सारखं काय तयार होणार आहे, CaCO3 प्लस आता Na 2 आहेत आणि क्लोरीन पण 2 आहेत म्हणजे 2NaCl. 2NaCl म्हणजे इथं तुम्ही लिहिणार सोडियम कार्बोनेट, इथं लिहिणार कॅल्शियम कार्बोनेट, इथं लिहिणार कॅल्शियम क्लोराईड, इथं लिहिणार कॅल्शियम कार्बोनेट आणि इथं लिहिणार सोडियम क्लोराईड. ठीक आहे. तर मग आता ते टेबल भरायचं पुन्हा. त्या टेबलमध्ये 4 नंबरला लिहायचं, कलर कुठला झाला, व्हाईट. गॅस रिलीज्ड नो. त्यानंतर टेम्परेचर डिक्रीजेस
प्रॅक्टिकल केल्यानंतर ते लक्षात येईल. टेम्परेचर डिक्रीज, नेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे हा तो तुम्ही रिॲक्शन लिहिली आहे म्हणजेच हा केमिकल चेंज आहे. आणि लास्ट आता फिफ्थमध्ये लिहिलं आहे टेक थॅलिक अनहायड्राइड इन द इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिश म्हणजे ही चिनी मातीची डिश. पुढं त्यानंतर खाली त्याच्या लिहिलं आहे बघा, क्लोज द एंड ऑफ स्टीम ऑफ ए फनेल with a cotton plug. Keep the funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish on the tripod stand slowly on a low flame. What did you observe in the funnel during heating? म्हणजे काय तर इथं हे जे आहे ह्याला म्हणायचं आहे ट्रायपॉड स्टँड, 3 पायाचे स्टँड. ओके, हा आहे बन्सेन बर्नर आणि ही आहे फ्लेम आणि हे आहे तारेची जाळी वायर गॉज आणि ही आहे इव्हॅपोरेटिंग डिश. आणि त्यामध्ये हे लाईम पावडर आहे, लाईमस्टोन पावडर. पण आता आपल्याला काय घ्यायचं आहे त्यात थॅलिक अनहायड्राइड. ठीक, तर त्यांनी काय सांगितलं एक फनेल आहे, फनेल म्हणजे नरसाळे. त्या फनेलचं काय करायचं, इथं कॉटन प्लग म्हणजेच कापसाचा बोळा घालायचा आणि हे फनेल जे आहे ते फनेल याच्यावरती अशा पद्धतीनं इन्व्हर्टेड पोझिशनला हे फनेल ठेवायचं. इथं कॉटन प्लग आहे, कापसाचा बोळा आहे. ठीक आहे, आणि हीट द्यायची. तर हे सॉलिड आहे, त्याला हीट दिल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन न होता डायरेक्ट गॅसियस स्टेटमध्ये कन्व्हर्शन होतं आणि पुन्हा आतल्या बाजूनी इथं सब्लिमेशन होऊन ते थॅलिक अनहायड्राइड आहे ते सॉलिड स्टेटमध्ये आढळून येतं. ठीक आहे, तर हे जे आहे थॅलिक अनहायड्राइड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C8H4 आणि O3 आणि त्याला तुम्ही काय केलं आहे हीट दिलेली आहे. हीट देत असताना त्याच्या हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते, O2 बरोबर ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतं, CO2 आणि H2O तयार होतं. ठीक आहे, आणि मग हे जे आहे हा काय आहे फिजिकल चेंज आहे. त्यामुळं त्या कॉलममध्ये इथं काय लिहायचं आहे फिजिकल चेंज लिहायचं इथं फिजिकल चेंज. ठीक आहे, त्यानंतर पुढे इथे काय माहिती दिलेली आहे. वर जे आपण आता ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्याच्यावर ना काही माहिती लिहिलेली आहे. ऑब्झर्व अँड कीप रेकॉर्ड ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस आपण अनुभवतो त्याचं रेकॉर्ड ठेवा असं सांगितलं आहे. ए फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर प्रेशर. मगाशी एकदा सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतोय. फिजिकल चेंज जे आहेत ते कोणत्या गोष्टीमुळे घडतात, ड्यू टू द चेंज इन द पॅरामीटर सच ॲज टेम्परेचर आणि प्रेशर. म्हणजे त्या मॅटरचे टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, कलर, स्टेट हे जर चेंज झालं तर फिजिकल चेंज घडून येतं. ऑफन ए फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे ओरिजिनल सबस्टन्स कॅन बी रिकवर्ड इझिली. फिजिकल चेंजमध्ये मूळ पदार्थ तुम्ही सहजपणे परत मिळवू शकता म्हणून त्यांनी काय म्हटले रिव्हर्सिबल.
द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये मॅटरचं कंपोजिशन अजिबात चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्मड इन टू वॉटर बाय हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्मड इन टू आईस ऑन कुलिंग. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंज. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट आता केमिकल चेंजमध्ये काय होतं, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस देन इट इज कॉल्ड ॲज chemical change. Means in chemical change the composition of matter changes, means the bonds of the compounds taking part in chemical reactions are broken and the new bonds are formed in the product side. ठीक है. When we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in concerned matter. जेव्हा आपण केमिकल चेंज घडून आला असं म्हणतो तेव्हा तिथं निश्चितपणे केमिकल रिॲक्शन घडून आलेली असते. नेक्स्ट, ए केमिकल रिॲक्शन इज ए प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. म्हणजे काय तर केमिकल रिॲक्शन घडून येत असताना उदाहरणार्थ आपण पहिली रिॲक्शन बघितली कॉपर सल्फेट पिकॉक ब्ल्यू कलरचं, त्याच्यामध्ये झिंक पावडर ॲड केली तर काय झाला, झेड डिस्प्लेसेस CO, म्हणजे ह्या दोघातला बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. म्हणजे हे काय झालं, ZnSO4, म्हणजे इथं न्यू बॉन्ड क्रिएट झाला. म्हणजे काय, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन old bonds breaks and new bonds are formed. केमिकल चेंज घडून येत असताना जुने बॉन्ड्स जे आहेत ते ब्रेक होतात. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. म्हणजे बाणाच्या लेफ्ट साईडला जे लिहिलेले आहेत ते काय आहेत, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन, आणि त्यांना काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्स कोणाला म्हणायचं आहे, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन. आणि प्रॉडक्ट्स कोणाला म्हणायचं आहे, या बाणाच्या राईट साईडला, द न्यू सबस्टन्सेस फॉर्मड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन आर नोन ॲज प्रॉडक्ट्स. पुढे लिहिलं असेल त्यांनी, the substances taking part in chemical reaction are called as reactants, whereas the substances formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called as products. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. काय, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस, म्हणजे तयार काय झालं, कार्बन डायऑक्साईड गॅस. कसा, बाय द फॉर्मेशन ऑफ कंबशन ऑफ कोल म्हणजे कोळसा, आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कार्बनचा आहे C, आणि त्या कार्बनला काय केले, कोळसा काय केला, पेटविला. जळत असताना त्याच्या हवेतल्या ऑक्सिजन बरोबर केमिकल रिॲक्शन होते. आणि इथं काय आहे मध्ये, हीट. काय सांगितलं, कार्बन डायऑक्साईड इज फॉर्मड बाय द कंबशन ऑफ कोल इन एअर. This is a chemical reaction. पुढे, in this reaction coal and oxygen are the reactants. म्हणजे हे दोन काय आहेत, reactants आहेत. While carbon dioxide is the product. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा काय आहे, प्रॉडक्ट आहे. ओके, ए केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग ए केमिकल इक्वेशन. केमिकल रिॲक्शन कोणाला म्हणायचं, आत्ता जे आपण लिहिलं होतं ना, असं वर्डमध्ये जर लिहिलं, कार्बन प्लस ऑक्सिजन आणि बाणाच्या पुढे लिहिलं आपण कार्बन डायऑक्साईड, ही काय झाली, केमिकल रिॲक्शन झाली. जर मी ह्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिले, कार्बनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C, ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला O2 गिव्स कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CO2. तर इथं आत्ता हे जे आहे ह्याला काय म्हणायचं आहे, वर्डमध्ये लिहिलेलं केमिकल रिॲक्शन, आणि हे जे आहे
ह्याला काय म्हणायचं आहे, केमिकल इक्वेशन. ओके, ठीक. पुढे आपल्याला नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 32, काही रिॲक्शन दिलेले आहेत. केमिकल इक्वेशन्स म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे, तो आपण नेक्स्ट पिरियडला शिकूया. ओके, लेट्स स्टॉप हिअर.